पाठ पहिला. इतिहासाची साधनं. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहे आणि हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मानला जातो. पहिल्यांदा बघूया मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास. आणि म्हणून इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असायला पाहिजे आणि हे पुरावे म्हणजेच इतिहासाची साधनं. ही साधनं 3 प्रकारची आहेत: भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं. मात्र ह्या साधनांचा अस्सलपणा तपासायला पाहिजे आणि त्यांचा तारतम्याने वापर व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा भौतिक साधनं. यामध्ये वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांचा समावेश होतो. यामध्ये स्मारकं, किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी आणि इमारती येतील. किल्ल्यांमध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग असे प्रकार, स्मारकांमध्ये समाधी, कबर, तर इमारतींमध्ये राजवाडे, राणी वसा या सगळ्यावरून आपल्याला वास्तुकलेची प्रगती समजते आणि त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा आणि लोकांचं राहणीमान याची माहिती मिळते. बऱ्याच राज्यकर्त्यांनी सोनं, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधनं म्हणून महत्त्वाची आहेत. त्यावरून राज्यकर्ते कोण, त्यांच्या संकल्पना काय होत्या, व्यक्तिगत तपशील, आर्थिक स्थिती यांची माहिती कळते आणि धातुशास्त्राची प्रगती समजते. उदाहरणार्थ हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमांवरून धार्मिक समन्वयाची जाणीव होते. तर पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर आहे हा त्या काळातला भाषा व्यवहार आपल्याला सांगतो. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख, यामुळे भाषा लिपी समजतं. तर तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख म्हणजे ताम्रपट, ज्यावर जास्त करून राजाज्ञा किंवा निवाडे यांची माहिती असायची. आता लिखित साधनं. तर त्या काळामध्ये देवनागरी, पर्शियन, मोडी आदी ज्या लिपी वापरल्या जात होत्या त्यांची वळणं किंवा भूर्जपत्र, चित्र यावरून आपल्याला खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, सण समारंभ यांची माहिती समजते. लिखित साधनांमध्ये काय काय येईल तर राजदरबारातील कामकाजाची कागदपत्र, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, बखरी, तवारीख, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णनं, न्यायनिवाडे आणि आज्ञापत्र. कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेलं श्री शिवभारत हे शिवचरित्र, यावरून आपल्याला राज्यकर्त्यांची चरित्र, पत्रव्यवहार, राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. तर बखर हा शब्द आला आहे खबर म्हणजेच बातमी या शब्दावरून. तर महाराष्ट्रात निर्माण झालेला हा एक इतिहास लेखनाचा प्रकार आहे. यावरून आपल्याला सांस्कृतिक जीवन आणि सामाजिक परिस्थिती समजते. उदाहरणार्थ चिटणीसाची बखर. यानंतर मौखिक साधनं. लोकपरंपरेत पिढ्यानिपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरच्या ओव्या, लोकगीतं, पोवाडे यातून लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. या मौखिक साधनांमध्ये लोकगीतं, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके यांचा समावेश होतो. इतिहासाचं एकदा लेखन केलं तरी त्याविषयीचं संशोधन अखंड चालू आहे आणि म्हणून या संशोधनातून नवी साधनं आणि नवी माहिती जेव्हा समोर येते त्यानुसार इतिहासाचं पुनर्लेखन होत असतं. ऐतिहासिक साधनं वापरण्यापूर्वी त्यातली अस्सल कोणती, बनावट कोणती हे बघावं लागतं. तर लेखकांकडून आलेल्या माहितीमध्ये ही ऐकीव आहे का त्यांनी स्वतः पाहिलेली आहे याला महत्त्व आहे आणि इतर समकालीन साधनांशी ही माहिती पडताळून पाहावी लागते.